आणि ह्या 2-3 वर्षामध्ये अलीकडे जिल्हा परिषदच्या निवडणुका पुढे गेल्यामुळं हे ग्रामपंचायतीवर फार बोजा पडलेला आहे, लोड पडलेला आहे हे कामाचा. कारण ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तिघांनी हातात हात घालून काम केलं तर ग्रामीण भागाचा विकास होते असं मला वाटतं. आणि ते बदलण्याचा मी प्रयत्न 5 वर्षात केले आहे. मला अनुभव आहे. मी जिल्हा नियोजन समितीमध्ये काम केले. मला महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल मला अतिशय आनंदाने आणि काम करते मी मनापासून. मी तनिष्कचा गट चालवून महिलांच्या आरोग्यासाठी काम केले. कॅन्सरसाठी सुद्धा अवेअरनेस साठी काम करते. वृक्षारोपणसाठी केले. महिला सक्षमीकरणाने व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजिका बनवण्यासाठी काम करते. आणि ते प्रश्न फक्त आमदार आणि खासदार सोडवू शकणार नाहीत. त्यांचा आवाका मोठा असतोय. ते कितीही प्रयत्न केले तर हे ग्रामीण भागातले प्रश्न, हे ग्रामीण लोकांतले प्रतिनिधीच हे सोडवू शकतात. त्या महिलांना उभं करणाऱ्या राजकारण्यांनी तिची जरा परीक्षा घेऊन तिचं खरोखर काम करणार आहे काय. नवरा जबरदस्तीनं जर एखाद्या बाईला उभं करत असेल तर तो मतदारसंघ 5 वर्ष मागे जातो हे मी डोळ्यानं बघितलेलं आहे. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. नमस्कार, मी न्यूज 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण आलोय कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात. काही ठिकाणी महिलांनी राजकारणात यावं, महिला सक्षम झाल्या पाहिजेत, महिला घरच्या बरोबर राजकारणातही सक्रिय झाल्या पाहिजेत या उद्देशानं अनेक राजकर्त्यांनी प्रयत्न केले. परिणामी गेल्या 10 वर्षाचा इतिहास पाहता कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून प्रमिलाताई पाटील निवडून आल्या आणि ज्यांनी जिल्हा परिषद समेत कोरोचीचंही रंगरंगोटी बदलून टाकली. कोरोची गावचा विकास एक महिला करू शकते या खऱ्या अर्थाने त्यांनी मतदारसंघ जागृत केला आणि पुन्हा एकदा प्रमिलाताई पाटील या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडण्यास तयार आहेत. त्या प्रमिलाताई पाटील आज आपल्या समेत आहेत. ताई नमस्ते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आपल्या नावाची चर्चा पुन्हा एकदा कोरोचीच्या जनतेतून येत आहे. त्याबद्दल आपलं नेमकं मत काय आहे? मी 2007 ते 12 मध्ये कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून जाऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केले. जनतेने मला त्या भरभरून प्रतिसाद दिले आणि मला विकास काम करत असताना फक्त रस्ते, गटारी ह्या मूलभूत गरजा आहेत, ज्या लोकांना वाढत्या लोकसंख्येप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्याच पाहिजेत. तर त्यांना पुरवणं हे आपल्या राजकारण्यांचं हे काम आहे. त्या व्यतिरिक्त काय काम करायला पाहिजे? आपल्या आजूबाजूला तर जवळच आमचं इचलकरंजी शहर आहे. शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात ज्या योजना येतात त्या माझ्या गावामध्ये आल्या पाहिजेत. माझ्या मतदारसंघातील कोरोची, तारदाळ, खोतवाडी ह्या शहराला लागून असलेलं गाव आहे, त्यामुळे निमशहरी आहे. यातले अनेक समस्या या गावामध्ये आहेत. आधी पाण्याचा प्रश्न होता. 2007 ते 12 मध्ये जलस्वराज्य प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न इथं मार्गी लागलेला आहे. पण आता सध्या इतर गावात सगळ्या बघितलं तर कचऱ्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे. तो कचऱ्याचा प्रश्न सुद्धा निर्मूलन होणं हे गरजेचं आहे. आणि ते करत असताना आपण जनता आणि आपण हे सगळं समन्वयाने हे सगळे प्रश्न सोडवणं गरजेचं असते. आणि ह्या 2-3 वर्षामध्ये अलीकडे जिल्हा परिषदच्या निवडणुका पुढे गेल्यामुळं हे ग्रामपंचायतीवर फार बोजा पडलेला आहे, लोड पडलेला आहे हे कामाचा. कारण ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तिघांनी हातात हात घालून काम केलं तर ग्रामीण भागाचा विकास होते असं मला वाटते. कारण ग्रामपंचायतीला काही लिमिटेशन्स असतात. लोकसंख्या इथं गावात जर बघितलं तर वाढत्या लोकसंख्येप्रमाणे सरपंच खूप चांगल्या पद्धतीनं काम करत असून सुद्धा सगळ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यासाठी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असतं तेव्हा पंचायत समिती सहकार्य करत्या. त्याच्यापेक्षा जर पुढे प्रश्न गेला तर जिल्हा परिषद त्यांना सहकार्य करत असत्या. त्यामुळे तिघांनी हातात हात घालून काम केलं तर ह्या ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलत असतोय. आणि ते बदलण्याचा मी प्रयत्न 5 वर्षात केले आहे. मला अनुभव आहे. मी जिल्हा नियोजन समितीमध्ये काम केले. मला महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल मला अतिशय आनंदाने आणि काम करते मी मनापासून. मी जरी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर सुद्धा मी तनिष्कचा गट चालवून महिलांच्या आरोग्यासाठी काम केले. कॅन्सरसाठी सुद्धा अवेअरनेस साठी काम करते. वृक्षारोपणसाठी केले. महिला सक्षमीकरणाने व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजिका बनवण्यासाठी काम करते. आणि हे सगळं काम होणं गरजेचं आहे. सर्वांगीण विकास होणं म्हणजे सगळ्या त्यात आले. तरुण मुलांचे प्रश्न आहेत, जिल्हा परिषद शाळेचे प्रश्न आहेत, महामंडळ एसट्यांचे प्रश्न आहेत. इथं गावात प्रत्येक पावलाला समाजाला प्रत्येक प्रश्नाला तोंड द्यायला लागतंय. आणि ते प्रश्न फक्त आमदार आणि खासदार सोडवू शकणार नाहीत. त्यांचा आवाका मोठा असतोय. ते कितीही प्रयत्न केले तर हे ग्रामीण भागातले प्रश्न, हे ग्रामीण लोकांतले प्रतिनिधीच हे सोडवू शकतात. कारण ते तिथं राहतात, त्यांना जनतेशी नाळ जोडलेली असते, रोज त्यांच्या समोर जायचं असते,
त्यांचे प्रश्न त्यांना माहित असतात आणि मला माहित आहेत, तळागाळातल्या लोकांचे प्रश्न मला माहित आहेत, गोरगरिबांचे प्रश्न मला माहित आहेत आणि महिलांचे तर अतिशय तळमळीनं काम मी करू शकते. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणखीन एकदा महिला आरक्षण पडल्यामुळं आणि माझे कार्यकर्ते आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीनं समजावून सांगून मला सपोर्ट करत आहेत. त्यांना विश्वास आहे आणि मी आता ज्या ज्या भागात फिरते त्या महिला 15 वर्षापूर्वीच्या सुद्धा एक एक आठवणी मला सांगतायत, नाही तुम्ही राहायलाच पाहिजे असं. मग तुम्हाला जनतेला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही निर्भय होऊन मतदान करा. मला अवेअरनेस करायचं आहे. फक्त हे राजकारण, गट तट नेते ह्या भूल थापांना अजिबात म्हणजे बळी पडू नका. हे फक्त आपल्या हातात आहे. हे गाव बदलणं, देश बदलणं हे स्त्रियांच्या हातात आहेच आहे आणि हे करून दाखवायची जिद्द माझ्यात आहे आणि ती ॲबिलिटी आहे, माझी कॅपॅसिटी आहे, मला ते ज्ञान आहे, मला आवड आहे. म्हणून मी निवडणूक लढवणार आहे. एकेकाळी आपण काँग्रेसचे सक्रिय सदस्य होतात. सध्या आपल्यावर कोणत्याही पक्षाचा सिम्बॉल नाही, तरी पण एकेकाळी आपण आवाडी घराण्याशी एकनिष्ठ राहिलात. सध्याची परिस्थिती पाहता भारतीय जनता पार्टी असेल, महाविकास आघाडी असेल, इतर पक्ष असतील, सर्वच पक्षातून आपल्याला मागणी आहे. आपण निवडणूक नेमकी कोणत्या पक्षातून लढवणार याचा काय विचार झाला आहे का? मी आता सध्या परिस्थितीला मी आणि माझ्या कोरोची मतदारसंघामध्ये तारदाळ, खोतवाडी, कोरोची या मतदारसंघातले माझे मतदार, माझी जनता ती काय म्हणेल, त्यांच्या काय अपेक्षा आहेत, त्यांच्या काय मागण्या आहेत, त्यांचं खरं दुखणं काय हे कुणालाच माहिती नाहीये. त्यांना जे त्यांनी मनापासून जे मला सांगणार आहेत मी त्यांच्यासाठीच करणार आहे. त्यांनी जे सांगतील मीटिंग घेऊन त्या पद्धतीनं करणार आहे. गट तट राजकारण ह्याच्या पलीकडे गेलेली आहे मी राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्व देते आणि माझ्या जिल्ह्यात, माझ्या मतदारसंघात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रात हा संदेश गेला पाहिजे की प्रत्येक स्त्री, जिथं जिथं स्त्रियांना महिला आरक्षण पडलंय त्या महिलांना उभं करणाऱ्या राजकारण्यांनी तिची जरा परीक्षा घेऊन तिचं ती खरोखर काम करणार आहे काय. नवरा जबरदस्तीनं जर एखाद्या बाईला उभं करत असेल तर तो मतदारसंघ 5 वर्ष मागे जातो हे मी डोळ्यानं बघितलेलं आहे. मी जिल्हा परिषद असताना सभागृहात एक अक्षर सुद्धा न काढणारी बाई 5 वर्ष तिथं बसून गेले. त्या मतदारसंघाचं फार मोठं नुकसान होतं. नवरा म्हणा, मुलगा म्हणा, तुम्हाला सभागृहाच्या बाहेरपर्यंत तुम्हाला सहकार्य करेल, पण ज्यावेळी गावचे प्रश्न असतात ते पोटतिडकीनं सभागृहात मांडला तरच तुम्हाला तिथं उत्तर मिळणार आहे. 28,000 लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करत असताना आपण कोट्यावधी रुपयाची विकास कामे खेचून आणलीत. पुन्हा एकदा ध्येय उद्दिष्ट टाकून आपण जिल्हा परिषदची निवडणूक लढवत आहे. यावेळी सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींना आपण काय संदेश द्याल? मतदार बंधू भगिनींना मी एवढा संदेश देईन की मागच्या 5 वर्षामध्ये जी मी कामं केलेत, त्यानंतर आरक्षण दुसरं पडल्यामुळे मी माझी जी काही स्वप्न राहिलेत त्या पूर्वीपेक्षा पण जास्त चांगल्या पटीनं मी काम करून दाखवणार आहे, काम करू शकते. आणि जे जे राजकारणी आहेत त्यांना खरोखरच ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे, जे आमदार आहेत, खासदार आहेत माझ्या भागातले, ते नक्कीच सहकार्य करणार, कारण त्यांना ते इथपर्यंत पोहोचता येत नाही. जर मी सक्षमपणे माझी गावं चांगलं करत असेल, आयडियल करत असेल तर ते नक्कीच सहकार्य करणार. सगळ्यांच्या बद्दलच माझे चांगलेच विचार आहेत आणि मला जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. केवळ चूल आणि मूल न करता महिलांनी राजकारणात सक्षम झालं पाहिजे. नवऱ्यानं सांगायचं आणि महिलेनं राजकारण करायची ही पद्धत आता बंद होऊन स्वतः महिला सभागृहात बोलली पाहिजे आणि महिलांचे प्रश्न मांडण्याची तिला ताकद राहिली पाहिजे. परिणामी कोरोची मतदारसंघात काम करत असताना कोट्यावधीचा निधी खेचून आणला, अनेक विकास कामं केली, परंतु बदलत्या परिस्थितीनुसार अनेक विकास कामं अजूनही प्रलंबित आहेत. ती पूर्ण करण्यासाठी भले महाविकास आघाडी असू दे, बीजेपी असू दे, शिंदे शिवसेना असू दे, कोणत्याही पक्षाने मला उमेदवारी दिल्यास, अन्यथा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात निर्णय झाल्यास तो निर्णय मी मान्य करेन, पण कोरोची जिल्हा परिषद निवडणूक मी नक्कीच लढवणार या आशयाचं ठाम मत व्यक्त केले प्रमिला पाटील यांनी. त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो. न्यूज 24 साठी विनोद शिंगे व कॅमेरामन अतुल कसबेकर, भेंडवडे.